देवाला काय प्रिय आहे? आपली भक्ती प्रिय आहे. तुम्ही कोणत्या जातात ते हा कुणाचा तो कुठल्या जातीचा प्रश्न नाही. देवाजवळ भेदभाव नाही. देवाजवळ कसं आहे, सगळे एकवटलेले आहेत. या रे लहान थोर भक्ती वलते याती नारी नर येते सादर विस्तार नलगे कोण्या सगळ्या जाती धर्माचे. देवाजवळ भाव भक्ती नाही, तुझेपणा नाही. बघा आपल्या गावामध्ये पाऊस पडला, एखादा भांडकुळ माणूस असला त्याच्या घरावर पाऊस पडते का नाही? पडते. आणि लई देव करते त्याच्या घरावर पाऊस पडते का नाही? पडते. का? देवाला सगळे समान आहेत. वंदनारा सुद्धा समान आहे, निंदक असणारा सुद्धा समान आहे, खळ असणारा समान आहे, दुर्जन असणारा सुद्धा समान आहे. देवाजवळ कसं आहे, भेदभाव नाही. काही लोक म्हणतात तुमचा पंथ वेगळा आणि आमचा पंथ वेगळा. हो अरे काय पंथ वेगळा? पंथाचा मार्ग एकच आहे. शिव थोर विष्णू थोर ईशई भांडणार आम्ही न लागो त्याच्या छंदा व्यर्थ कोण करी निंदा. देवाला काय पाहिजे? देवाला तुमचा भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. असं आपण म्हणतो का, प्रेमानं बोला, प्रेम द्या, प्रेम विकत घ्या. तुम्ही गोड बोललात की समोरचा माणूस गोड बोलतोय, आणि तुम्ही जर एखाद्या वेळी शिवाय देऊन बोललात की समोरचा माणूस म्हणतोय काय उठतच रे. प्रेमाला बोला. बोलणं सुद्धा आपलं प्रेमानं असलं पाहिजे. आणि प्रेमाने बोलल्यानंतर समोरचा माणूस सुद्धा कसा असतो माहितीये का? समोरचा माणूस कितीही खट्याळ असला, एक माणूस काय म्हणला माहितीये का, एक वेळेस म्हणला महाराज आम्ही माणसं इतके दुष्ट म्हणला, इतके दुष्ट म्हणलं. असं का म्हणला तुम्ही? तुम्ही त्या सज्जन माणसं हो, तुम्ही चांगले माणसं नाही हो. हे पोशाख सगळ्या सज्जन माणसाचं आहे, पोशाख सगळ्या सज्जन माणसाचा आहे. परंतु मध्ये कसं आहे, सगळं अहंकाराने भरवून गेलेलं आहे, भरून उरलेलं आहे. नाही आम्ही म्हणू लागलो नाही तसं तुम्ही दिसत नाही, पण तो त्याच्या मनात रावलं नाही. म्हणू लागला आम्ही फार दुष्ट माणसं आहोत. पण या ठिकाणी सुद्धा म्हणू लागले भावा भक्ती प्रिय. देवाला भक्ती प्रिय. देवाला काय पाहिजे? आपला भाव पाहिजे, आपली भक्ती पाहिजे. आणि भक्ती ज्याच्या जवळ आहे त्याचा तो परमेश्वर आहे.